देसाई, आयुर्वेदिक ब्युटी अँड हेअर केअर एक्सपर्ट. तर मागील एपिसोड हेअर केअर टिप्स फॉर मान्सून पार्ट 1 अँड पार्ट 2 यामध्ये आपण 5 प्रकारच्या हेअर केअर टिप्स ऑलरेडी पाहिलेल्याच आहेत. तर आज आपण त्याच्या पुढील टिप्स पाहणार आहोत. म्हणजेच आज आपण एक न्यू टॉपिक पाहणार आहोत, हेअर केअर टिप्स फॉर मान्सून पार्ट 3. तर ऑलरेडी 5 टिप्स पाहिलेल्या असल्यामुळे 6व्या नंबरची जी टिप आहे ती म्हणजे डू हेअर ऑइलिंग प्रॉपरली. तर इतर ऋतूतही आपण हेअर ऑइलिंग हे करतच असतो, पण पावसाळ्यामध्ये आवर्जून हेअर ऑइलिंग करणे गरजेचे असते. तर ते का बरे? तर पावसाळ्यामध्ये हेअर फॉल हा जास्त प्रमाणात होत असतो. हेअर ड्राय आणि फ्रिझी झालेले असतात, डल झालेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात आवर्जून हेअर ऑइलिंग करा. तर त्यासाठी तुम्ही कोकोनट ऑइलचा वापर करू शकता. कोकोनट ऑइलने मसाज केल्यानंतर स्काल्पच्या ठिकाणचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढते आणि स्काल्प आणि हेअर दोन्ही हेल्दी राहण्यासाठी मदत होते. त्यासाठी पावसाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये सुद्धा हेअर ऑइलिंग करणे गरजेचे आहे. तर तुम्ही ज्या दिवशी हेअर वॉश करणार असाल त्याच्या आदल्या रात्री म्हणजे रात्रभर तेल तुमच्या डोक्याला राहील ओव्हरनाईट, तर तुम्हाला ऑइलने मसाज करायचं आहे आणि ते रात्रभर तेल तसेच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी माइल्ड अशा आयुर्वेदिक शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे आणि त्यानंतर आयुर्वेदिक कंडिशनर यूज करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पावसाळ्यामध्ये हेअर ऑइलिंग करायचे आहे. त्यानंतर 7 नंबरची जी आपली टिप आहे ती सांगण्या अगोदर हेअर फॉल होऊ नये, हेअर डॅन्ड्रफ वाढू नये किंवा हेअर हेल्दी राहावे, स्काल्प हेल्दी राहावा, यासाठी आपल्याला हे हेअर ऑइलिंग करायचे आहे. त्यानंतर आपली 7 नंबरची जी टिप आहे ती म्हणजे यूज वाईड टूथ वुडन कोम्ब. तर यामध्ये आपण लाकडी कंगवा यूज करायचा आहे, तोही मोठ्या दाताचा. कारण लाकडी कंगवा यूज केल्यामुळे तो स्मूथली केसामधून जातो आणि हेअर हे ब्रेक होत नाहीत. त्यामुळे लाकडी कंगवा यूज करायचा आहे. तसेच प्लॅस्टिकचा कंगवा यूज केल्यामुळे सायंटिफिक रिझन त्याचे असे आहे की प्लॅस्टिक कंगव्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज हा डेव्हलप होतो आणि त्यामुळे हेअर हे ड्राय होतात आणि हेअर फॉल होतो. म्हणून शक्यतो मोठ्या दाताचा लाकडी कंगवा हा यूज करा. त्याचे खूप सारे असे बेनिफिट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट बेनिफिट आहे नॅचरली नरिशेस हेअर. म्हणजे काय? तर लाकडी कंगवा हा यूज केल्यामुळे हेअर हे आपले जी नरिशमेंट असते हेअरची ती छान होते. त्यानंतर 2nd नंबरचा आहे की हेल्दी स्काल्प. म्हणजेच काय तर स्काल्प हा आपला हेल्दी राहण्यासाठी लाकडी कंगवा यूज करणं अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर 3rd नंबरचा जो बेनिफिट आहे तो म्हणजे एनकरेजेस हेअर ग्रोथ. म्हणजेच काय तर तुमची हेअर ग्रोथ ही छान पद्धतीने होते. आणि 4th नंबरचा जो आपला बेनिफिट आहे तो म्हणजे प्रिव्हेंट टँजल्स अँड ब्रेकेज. म्हणजे ब्रेकेज जे केस आपले तुटतात त्याच्यापासून लाकडी कंगवा यूज केल्यामुळे त्याचे प्रिव्हेन्शन होते. तर अशा प्रकारे आज आपण हेअर केअर टिप्स फॉर मान्सून पार्ट 3 मध्ये या 2 प्रकारच्या अजून ह्या टिप्स पाहिल्या. त्याही तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा. तसेच ज्यांनी या मागील दोन्ही एपिसोड पाहिले असतील म्हणजेच हेअर केअर टिप्स फॉर मान्सून पार्ट 1 अँड पार्ट 2 आणि तसेच आत्ताचा पार्ट 3 या ओव्हरऑल सगळ्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या टिप्स कशा छान वाटल्या आणि तुम्ही त्या फॉलो करायला सुरुवात केली की नाही ते मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आय होप तुम्ही केलीच असेल. तोपर्यंत असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन असेच भेटत राहू. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.